नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून आज छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या कवितेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकास प्रदान करण्यात आला. आज ह्या पुरस्कारा सोहळ्याप्रित्यर्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजितजी सावरकर हे त्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते व त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संपूर्ण पुरस्कारामध्ये त्यांच्या भावना काय आहेत, या पुरस्कारामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या कवितेला जो पुरस्कार मिळाला ह्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आता समाजापर्यंत कसे पोहोचवले जातील याचबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर आपण त्यांची मुलाखत घेऊया. सर, सर्वप्रथम राज्य शासनाकडून एवढा महत्त्वाचा पुरस्कार यावर्षी पहिल्यापासून सुरुवात झाली आहे आणि पहिलाच पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला मिळाला. काय भावना आहेत? निश्चितच शासनाने एक खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. कारण हा पुरस्कार या कवितेला दिल्यामुळे ही जी कविता आहे याचं मूळ नाव आत्मबल आहे. म्हणजे सावरकरांनी त्यांना स्वतःलाच धाडस देण्यासाठी हे गीत लिहिलं होतं. तर म्हणजे आणि त्याच कवितेच्या भरोशावर ते जेव्हा जेव्हा त्यांचा आत्यंतिक छळ व्हायचा तेव्हा त्यांनी स्वतःला सावरलं, सहकाऱ्यांनी सावरलं आणि असंख्यांना याच्यातनं प्रेरित केलं की जर तुमचा निश्चय पक्का असेल तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही. आणि ही जी या गीताची जी भावना आहे की अनादि मी अनंत मी अवध्य मी बला मारील जगती रिपू असा कवण जन्माला, म्हणजे मला मारणारा कोणी शत्रू जन्माला आलेला नाही आहे आणि अग्नी मला जाळू शकत नाही, खडक माझं हे करू शकत नाही, कापू शकत नाही. ते गीतातलं जे मूळ भावना आहेत या भगवद्गीतेमध्ये जे श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान दिलं आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावका, त्याच्यावरनं मग त्यांनी ते हे करून त्यांनी स्वतःसाठी एक मंत्र बनवून घेतला की रक्षण करणारा. आणि मग पुढच्या काळात ह्या गीतांनी असंख्यांना प्रेरणा देत गेली. त्याच्यामुळे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावांनी हा पुरस्कार आहे. याचं महत्त्व असं आहे की ते एक अद्वितीय योद्धे होते. त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे स्वतः संभाजी महाराज हे एक अत्यंत उच्च दर्जाचे कवी होते. म्हणजे त्यांनी संस्कृतमध्येही त्यांच्या काव्यरचना आहेत. तर एक योद्धा, एक कवी आणि एक हुतात्मा असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका कवितेला देणं हा मला वाटतं राज्य शासनाने उचित निर्णय घेतला आहे. सर, एकूणच आजसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मध्याच्या एका केसबद्दल आज राहुल गांधींबद्दल सुनावणी होती. त्याच्याबद्दल सतत सुनावणी त्यांच्याबद्दल हे गोष्टी होत आहेत. तर आज ह्या पुरस्कारामुळे आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आज समाजापर्यंत नेण्यासाठी खरंच मदत होणार आहे का? राज्य शासनाच्या मार्फत किंवा आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या वतीने आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? नाही, निश्चितच जेव्हा आता याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला तेव्हा शासनाकडनं मला असं सांगण्यात आलं की हा शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेक सांस्कृतिक त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे गीत. कारण मुळात काय झालं आहे की ब्रिटिश काळापासून नंतर काँग्रेसच्या सरकारमध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारक ह्यांच्याबद्दल माहितीच सगळी शैक्षणिक माध्यमातून काढून टाकली. म्हणजे फक्त महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनीच देशाला स्वातंत्र्य दिलं आहे, म्हणजे काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही माहिती काढून टाकली. तर हा जो काही असंख्य दशकं हा जो प्रकार चालू होता ह्याच्यामुळे सावरकरांबद्दल लोकांना माहिती नव्हती. पण आता लोकांमध्ये जागृती, आता जे सोशल मीडियाचं आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता माहिती दाबू शकत नाही. आणि आता ह्या पुरस्कार दिल्यामुळे निश्चितच हे गीत खूप मोठ्या प्रमाणात युवकांपर्यंत पोचेल आणि या पिढीलाही पुढच्या पिढीला प्रेरित करेल, ज्याच्यावर भारताचं भवितव्य आधारित आहे. सर, गेले बऱ्याच वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी सावरकर प्रेमींकडनं होत आहे. यावेळेला सरकारने सुद्धा त्याच्याबद्दल आता अनुकूल भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. तर आपली नेमकी भावना काय सावरकरांच्या भारतरत्न त्यांना पुरस्कार द्या जाण्याबद्दलची? बघा, सावरकर कुटुंब म्हणून आम्ही कधी काहीच मागणी केली नव्हती, करणारी नाही. दुसरं मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर हा जो जनतेने त्यांना जी उपाधी दिलेली आहे त्याचं महत्त्व एखाद्या शासकीय उपाधीपेक्षा जास्त आहे असं मी समजतो. याच्या ह्याच्यावर तुम्ही सरकारला एवढीच विनंती करू शकतो की यांनी या स्वातंत्र्यवीर उपाधीलाच तुम्ही अधिकृत करा. त्याच्यामुळे स्वातंत्र्यवीर हा त्यांचा जो मान आहे तो अधिक म्हणजे त्यात सरकारचंही त्याच्यामध्ये गौरव या करण्यामध्ये. दुसरी मला असं म्हणायचं आहे की सावरकरांनी जे काय केलं ते देशाकरता केलं. त्याच्यामुळे सरकारने एक केंद्रीय संरक्षण विद्यापीठ, सेंट्रल डिफेन्स युनिव्हर्सिटी सावरकरांच्या नावाने सुरू करावी
आणि की ज्याचा देशाच्या पुढच्या म्हणजे स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि या सगळ्या क्षेत्रात देशाला याचा उपयोग होईल. तर हे होते रणजितजी सावरकर सर. त्यांनी आपल्याला सावरकरांना हा जो पुरस्कार मिळाला आहे, सावरकरांच्या कवितेला जो पुरस्कार मिळाला आहे, ह्याबद्दल त्यांच्या भावना सांगितल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सावरकरांच्या कार्याचा खरा उचित गौरव कसा होईल, की नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी असे स्थापून त्यांच्या कार्याचा खरा गौरव होईल असंही सांगितलं आणि ह्याबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.